चायना मांजामुळे शहरात थरारक अपघात. चायना मांजाने गळा चिरला गेला. चायना मांजामुळे शहरात थरारक अपघात. चायना मांजाने गळा चिरला गेला. यवतमाळ शहरात सोमवारी बेकायदेशीर चायना मांजामुळे भयंकर घटना घडली आहे. या घटनेत एक निष्पाप नागरिक प्रशांत रामचंद्र राऊत राहणार अरुणोदय सोसायटी यवतमाळ यांचा गळा चायना मांजामुळे भयंकर कापला गेला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. चायना मांजाने त्यांचा गळा खूप चिरून गेल्याने त्यांची स्थिती चिंताजनक झाली होती. सुदैवाने तात्काळ वैद्यकीय उपचार आणि मानेवर ऑपरेशन केल्याने त्यांचा जीव वाचला. या चायना मांजामुळे आज आणि यापूर्वी शहरात घडलेल्या अशा प्रकारच्या गंभीर अपघाताने स्थानिक प्रशासन आणि अवैध चायना मांजा विक्रीवर गंभीर प्रश्न हजर केले जात आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ येथील अरुणोदय सोसायटी रहिवासी प्रशांत राऊत हे गृहस्थ किराणा दुकान चालवतात. सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ते काही कामानिमित्त भोसा मार्गाने आपल्या दुचाकीने जात असताना रस्त्यावर पतंगचा नायलॉन तसेच बारीक धारदार मांजा मानेत अडकला. यावेळी प्रशांत राऊत यांचा मांजामुळे गळा मोठ्या प्रमाणात चिरला जाऊन खूप ब्लिडिंग होत होती. या गंभीर घटनेनंतर त्यांना कुटुंबियांनी तात्काळ संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या दरम्यान त्यांच्या मानेवर ऑपरेशन करून मोठ्या प्रमाणात टाके लावण्याची वेळ आली. या घटनेत सुदैवाने त्यांचे जीव वाचले, पण त्यांची स्थिती नाजूक झाली होती. चायना मांजा हा खूपच गंभीर विषय बनला असून याच्या विक्री आणि पतंग उडवण्यासाठी वापरापुरते राज्यात विविध ठिकाणी गंभीर अशा घटना दररोज होताना नागरिक आणि प्रशासन पाहत आहेत. मात्र महाराष्ट्रात पूर्णतः बंदी असलेला नायलॉन मांजा हा यवतमाळ शहरात आणि जिल्ह्यात सर्रास विक्री करण्यात येत आहे. तर दुसरीकडे जर कुठे अशी घटना आणि अपघात घडले तर स्थानिक पोलीस कारवाई करण्याचा आवाका आणून चायना मांजा विक्रेत्यांवर टेम्पररी कारवाई करते. त्यानंतर अशा विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई न झाल्याने पुन्हा या घातक चायना नायलॉन मांजाची विक्री त्यांच्याकडून सुरू होते, असा आजवरचा नागरिकांचा आणि झालेल्या कारवाई पाहता अनुभव आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.